गावातील रहस्य. गावच्या बाहेर एका जुन्या वाड्याचे अवशेष उभे होते. कोणी म्हणायचं त्या वाड्यात पूर्वी राजघराणं राहत असे. पण अचानक एका रात्रीत वाड्यातील सर्व लोक बेपत्ता झाले. तेव्हापासून त्या वाड्याला शापित जागा असं म्हटलं जायचं. गावातील लोक तिकडे जाणं टाळायचे. दिवसाढवळासुद्धा तिकडे कोणी वाड्याच्या जवळ दिसत नसे. कारण तिथं गेलं की एक विचित्र गंध, अजब आवाज आणि भीतीदायक सावल्या दिसायच्या. पण तरुण मुलांना नेहमीच अशा गोष्टींचं आकर्षण असतं. गावातले 4 मित्र रोहन, अमोल, सीमा आणि सायली एकाच दिवशी ठरवतात की आज रात्री आपण या वाड्यात जाऊन या वाड्याचं रहस्य उलगडायचं. रात्री बरोबर 12 वाजता ते वाड्याकडे निघाले. अंधार गडद होता. फक्त टॉर्चच्या उजेडावर ते चालत होते. वाड्याचे मोठे लोखंडी दरवाजे गंजलेले होते आणि ते ढकलून उघडले तेव्हा एक भयानक असा कर्णकर्कश आवाज झाला आणि वाड्यात आत पाऊल ठेवताच वातावरण सगळं बदलून गेलं. हवा गार होती, पण अंगावर काटा आणि थंडी आणणारी होती. जणू काही कोणतरी त्यांच्या श्वासावर नजर ठेवते अशी जाणीव होत होती. वाड्याच्या मुख्य खोलीत त्यांना एक मोठा आरसा दिसला, जुना, फाटलेल्या चौकटीत बसवलेला. सीमाने त्यावर टॉर्चचा उजेड आरशावर टाकला आणि तेवढ्यात सर्वांनी पाहिलं, त्यांच्या मागे उभा असलेला सावलीसारखा एक माणूस आरशात दिसत होता. ते सर्व मागे वळले. नंतर तिथे कुणीच नव्हतं, पण आरशात मात्र पाहिलं तर तो सावली माणूस मोठ्या डोळ्यांनी हसत उभा होता. रोहन थरथरत म्हणाला, हे काही साधं नाही आहे. आपल्याला वाडा खरंच शापित आहे. ते पुढे गेले आणि अचानक कुठूनतरी बांगड्याचा आवाज आला. सायलीने लक्ष दिलं तर जिन्याच्या टोक्याला पांढऱ्या साडीतील बाई उभी होती. तिचं तोंड काळवंडलेलं आणि डोळे लाल होते. बाईने हात उचलून काहीतरी इशारा केला. त्या क्षणी वारा जोरात सुटला, दिवे विझले आणि दरवाजे आपोआप बंद झाले. ते सगळे घाबरले. पण अमोल धाडसाने म्हणाला, आपण इथून पळून नाही जाणार. रहस्य उलगडल्याशिवाय काही इथून बाहेर पडणार नाही. खोल्यांच्या भिंतीवर जुन्या चित्रांचा संच होता. त्या चित्रांमध्ये राजघराणं दिसत होतं. पण एका चित्रात तीच पांढऱ्या साडीतील बाई होती, जिच्या हाती खाली लिहिलं होतं की राणी यशोधराजी विश्वासघातामुळे अकाली मेली आहे. सगळं काही स्पष्ट झालं होतं. वाड्यातील राणीचा आत्मा अजूनही शांती मिळू शकलेला नव्हता. तिच्या मृत्यूचं रहस्य लपलेलं होतं आणि म्हणूनच तिचा आत्मा तिथे भटकत होता. मित्रांनी धाडस करून आरशाजवळ जाऊन मंत्रोच्चार केले, जे गावातील एका म्हाताऱ्या माणसाने त्यांना सांगितले होते. आरशातील तो कुरूप असलेला चेहरा भेगा पडलेल्या आणि मोठ्या आवाजाने तो तुटून गेला. क्षणात त्या वाड्याचं वातावरण शांत झालं. पांढऱ्या साडीतील बाई हळूहळू अदृश्य झाली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित हास्य दिसलं. सकाळी जेव्हा ते वाड्यातून बाहेर आले तेव्हा गावकरी त्यांच्या मागे जमले होते. शतकानुशतकं चालत आलेलं गावातील रहस्य अखेर उलगडलेलं होतं. गावकरी म्हणाले, तुम्ही आम्हाला शापातून मुक्त केलंय. आता हा वाडा शापित राहणार नाही. रोहन, अमोल, सीमा आणि सायलीने एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांना माहीत होतं की त्यांनी एका भयानक रात्रीनं इतिहास बदलून टाकलेला होता. मित्रांनो, ही होती गावातील रहस्य ही एक भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच भयानक आणि रहस्यमय मराठी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशाच कथेमध्ये.